सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा। जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो। श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो। आला तो रंग पुन्हा आला, अलगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला। आला तो रंग पुन्हा आला, अलगंध पुन्हा आला, ह्या नाजुक नात्याला। दोन वाटा जरी वेगळ्या पारख्या, भेटल्या एकमेका नदी सारख्या। वाट जुळली तशी हाय जुळली मने, त्याच वाटे नव्याने निघू लागलो। श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो। आला तो रंग पुन्हा आला, अलगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला। आला तो रंग पुन्हा आला, अलगंध पुन्हा आला, ह्या नाजुक नात्याला। गमा गरि सा सा नि रे प म ग गमा गरि सा सा नि रे। चाळताना जशी ती पुराणी कथा, फुलही सापडे वाचता वाचता। चाळताना जशी ती पुराणी
पुस्तकाचे जुने हे तरीही नवे पान आता पुन्हा उलगडू लागलो. श्वास होते जरी कान माझ्यावरी आज आता नव्याने जगू लागलो. कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. दिखे मुझे तू सिरहाने मेरे सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे. हाय 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 क्यों दिखे मुझे तू सिरहाने मेरे सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे. दिल से निकल गया है लफ्जों पे आने लगे. कैसी तेरी खुमारी है हम गुनगुनाने लगे. चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे. चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे. चन्ना वे जग सारा तेरे नाल प्यार है. सारी सारी रात मुझे तेरा इंतजार है. भूल गया जग सारा तेरे नाल प्यार है. सारी सारी रात मुझे तेरा इंतजार है. अखियों में देखो मेरी तेरी ही पुकार है. तू मेरी दुआ में बसे
निकल के आए
लफ्जों पे आने लगे। कैसी तेरी खुमारी है हम गुनगुनाने लगे। चन्ना वे चन्ना वे, कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे। चन्ना वे चन्ना वे, कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे। चन्ना वे चन्ना वे चन्ना वे चन्ना वे चन्ना वे, कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे। चन्ना वे चन्ना वे, कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे। चन्ना वे चन्ना वे चन्ना वे। आज ऋतुराजचं लग्न आहे, आज प्रतीक्षाचं लग्न आहे. मग ऋतुराज आणि प्रतीक्षा हे दोघं जण एकटेच आहेत का? नाही, दे हॅव देअर फॅमिलीज. घरातल्या प्रत्येकाला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतं आणि ते नुसतं वाटतं म्हणून मी माईक दिल्यानं बोलणं प्रत्येकाला शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या भावनांना एक छानशी वाट मोकळी करून दिलेली आहे काही गाण्यांमधून. सो कॅन वी वेलकम हिअर ऑल द मावशीज अँड काकीज अँड रिअली मम्मा, ऋतुराजची आई, सगळ्यांचे मी तर स्वागत करते. प्लीज ऑन द स्टेज. टाळ्या सगळ्या ईच कॉर्नर, प्रत्येक कॉर्नरमधून आले पाहिजे बरं का. अर्थात आज आपल्या भाच्याच्या किंवा पुतण्याच्या, अर्थात आज स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी हे सगळ्याजण तितक्याच तयारीनं आलेले आहेत बरं का.
जेवढं आहे ते नक्की आपल्याला इथं प्रेझेंट करायचं आहे. कसं आहे, सगळ्यांनाच शक्य नाही की इथं येऊन स्टेप्स करावं आणि म्हणून काही जणांनी काय पसंत केलं की आपण ॲटलिस्ट स्टेजवर येऊन हाय तरी करून जावं. तर असंच आपल्या फॅमिली मेंबर्सनी ठरवलं आहे आणि एक रॅम्प वॉक तयार झाला बरं का. हा एक रॅम्प वॉक परफॉर्मन्स. लेट इस वेलकम युअर ऑल द फॅमिली फ्रॉम प्रतीक्षा साईड. ओके, अरेंजमेंट करा. पप्पा प्लीज बी देअर ऑन दॅट साईड. ओके, स्वागत करूया पूर्ण बगाडे फॅमिलीचं विथ द रॅम्प वॉक. ओके, किती छान ना. मी म्हणून मगाशी म्हणते दे आर नॉट प्रोफेशनल्स. म्हणजे स्टेजवर येताना स्टेपिंग्स कशा पाहिजेत त्याचं अगदी मिलीमीटरपर्यंत सगळ्यांचं मेजरमेंट असतं. तसं काही नव्हतं, पण हे सगळं अगदी छान कॅज्युअल होतं. असंच राहू देत आणि तसंच ॲटमॉस्फिअर पण तसंच हसतं असं राहू देत. वळूया पुढच्या परफॉर्मन्सकडे. अर्थातच कोणाचंही लग्न म्हटलं तर जसं आईवडिलांना फॅमिली मेंबर्सना आनंद होतो तसाच आनंद आपल्या मित्रमैत्रिणींना होत असतो. कारण असं म्हणतात मैत्रिणी हे जगातलं एकमेव नातं आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला रिटर्न मिळावं अशी अपेक्षा नसते. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवावर तयार केलेलं ज्याला कुठलंही रक्ताचं बंधन नाही असं हे नातं आणि जरी वय वाढलं तरी चिरतरुण राहणारं हे नातं. आणि म्हणूनच प्रतीक्षाच्या सगळ्या PGच्या फ्रेंड्स सगळ्या बेंगलोरमधून आल्या कदाचित त्या सगळ्यांचं आपण स्वागत करणार आहोत. प्रतीक्षाच्या लग्नाचा अर्थात आपली मैत्रीण एक फॅमिलीमध्ये एंटर करते नवीन फॅमिलीमध्ये आणि स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करते त्याचा आनंद त्यांना होतो. लेट इज वेलकम ऑल द फ्रेंड्स ऑफ प्रतीक्षा. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. बजे
यायचं. मग असं कळतं शेंडेमाळापर्यंत आपण जनरली येतो. जनरली असं सिक्वेन्स असतो. आपल्याकडे पण असे बरेच लोक आहेत, काही होऊन गेलेले आहेत, एक होऊ घातलेला आहे आणि यानंतर काही होणार आहेत. गंमत अशी असते की धाकट्याला वाटतं की थोरल्याचं लग्न झाल्याशिवाय माझं होणार नाही, म्हणजे मी क्यूमध्ये आहे. ह्याचं कधी होतं, एकदा ह्याचं झालं की मी रिकामं होतं म्हणजे माझी लाईन तयार होते, असं धाकट्याला वाटतं. थोरला काय म्हणतो धाकट्याच्या लग्नाच्या वेळेला, बरं झालं मी आता अडकलोय, याला पण आठवूया, दाखवूया शादी का लड्डू, लकडी का लड्डू, खाय सो बचताय ना काय सो ज्यादा बचताय. तर इथं असे सगळे ऋतुराजचे कझन्स येणार आहेत की ज्यांना या लग्नाचा अगदी खूप खूप आनंद आहे. या सगळ्यामध्ये भाव खातात त्या पोरी का, तर भावाचं लग्न आहे, मिळवायला मिळते. तर या सगळ्यांना आपण इथं बोलणार आहोत. लेट इज वेलकम ऑल कझन्स ऑफ ऋतुराज.
चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया इस नाम ये जादू तेरा मुझ पर चल गया चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया इस नाम ये जादू तेरा मुझ पर चल गया चल गया मेरा दिल फिसल गया और डार्लिंग तू पहले से कितना बदल गया स्ट्रॉबेरी जादू तेरा मुझ पे चल गया एक मिनिटासाठी I have few questions for both of you. Now it is compulsory to answer. Check. Loudly, हा मोठ्याने उत्तर द्या. So मी मुद्दाम लिहून आणली किती आणि काय विचारू असं मलाही झालं होतं. So first question. दोघांनी उत्तर एकत्र दिलं तरी मला चालते. Okay? First. Is it a love marriage or arranged? Kind of both. Kind of both? Okay. You first loved and then it is arranged. Is it? Love come arranged nahi. Love ज़्यादा arranged. Love ज़्यादा सब hits of arranged. Okay. Next thing. So I must want to know. So where did you meet first? There's an ice cream parlor in Nagala Park named Solanki. So was it pre-planned? It was pre-planned, yes. So how come it was the first meeting? It was first meeting because we talked beforehand. Okay. It was our first date, so you can say We that. talked beforehand. So we are Only, college. only virtual meetings were there. No, we are college mates. Yeah. But on that day we decided to meet for the first time. Okay. So I come to know the place also. I wanted to ask this question again. So what was the date when you meet first? I don't know. बरं ठीक आहे. मराठी कुठल्या दिवशी नागला पार्कात सोळंकी आईस्क्रीम पार्लर नावाचं एक जागा आहे तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो. ओके हा मी आता ह्याच्या पुढचं विचारते तारीख काय होती? तारीख नाही आठवत. अरे त्याशिवाय संविधान झालं नसतं म्हणून कसं आहे 14 मे. 14 मे. नाही. सुरुवात झाली बघ. लग्न उद्या करायचं भांडण. 14 May is date we decided to date and we met on subsequent day. मी काय सांगते लग्न उद्या भांडण आलं चालू झालंय. 7 years have elapsed. राहू दे. Mine is also DG. ऋतुराज उद्याची डेट लक्षात ठेव. आता आयुष्यभर उद्याची आहे. आहे. उद्याची आहे. आत्ताच पाहुणे मला सरकवलेलं आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Who first proposed? So he proposed, like he asked me, but मी 6 महिने मागं होतो त्याच्यावर. त्यांनी 10% काट केलं. No, very nice. Okay, आता खूप महत्त्वाचं मी मगाशी म्हणलं कळीचा नारा दे बरं का मी. Who is dominating? मी. शपथ नाही भांडण लावायची गरज नाही. म्हणजे आधीच शरणागती अहो युद्धाची शस्त्र टाकलीत. काय लॉस. नेक्स्ट क्वेश्चन. Who make always the adjustments? Who makes all adjustments always? Him. Yeah. Me. Everything I do and everything. म्हणजे असं सांगितलं असतं काय माझंही असं आहे पण मी तुझ्यासाठी म्हणून असं केलेलं आहे अशी ऍडजस्टमेंट असते का? हा म्हणजे आता करायला लावते. मग आता लग्न उद्या होणार आहे शुभमंगल सावधान झाल्यानंतर ऍडजस्टमेंट कोण कोण करणार पाहिजे? बघा तुमच्या सगळ्या साक्षीने चाललेलं आहे. हां पण लोकांकडे व्हायला पाहिजे बरं आता लास्ट क्वेश्चन. इफ यू वॉन्ट टू प्रपोज हर in a filmy manner, which song will you select? फिल्मी मॅनरनी
एखाद्या चित्रपटातलं जसं मुलगा मुलगीला प्रपोज करतो तसं जर त्यांना प्रपोज करायचं असेल तर कुठलं गाणं तो चूज करेल तुमचेही म्हणून दाखवलं असं नको हे मला आवाज तू गाणं नाही एवढी ही सगळी थांबणार आहे जेवायचे सगळे नाही जेवायला जातील आवाज तोपर्यंत जातो आपलं एक लास्ट क्वेश्चन नाही मी त्यांची परमिशन ऑलरेडी काढली आहे फॉर द लास्ट सॉन्ग डोंट वरी I can't sing. I really can't sing. मुझे वाला खूप गाणं 2 lines तुमसे ही दिन होता है तुमसे ही शाम आती है तिचं आवडतं गाणं आहे तेच मला आवडतं तो त्यासाठी मी बघ तू म्हणत आहे त्याच्यासाठी तिचा आवाज खूप चांगला आहे. थांबू म्हणू दे ना. तुमसे ही दिन होता है सुरमई शाम आती है तुमसे ही So such a lovely song and lovely pair. May God bless you all.
शांताबाई